चला मित्रांनो, फायनली आता परळ वर्कशॉपच्या मेन गेटजवळ पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण परळ वर्कशॉपमध्ये आलो आहे। गणपती बाप्पा मोरया, बाप्पा मोरया। महाराष्ट्राची संस्कृती आपल्या परळ लालबागमध्ये पवित्र मूर्ती घडवणारे हात मला आज मंचावर आणि समोर या ठिकाणी दिसतात। दर्शन मात्रे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। ही गल्ली कोण विसरणार। ही गल्ली आपल्याला घेऊन जाते ती गणपती बाप्पा आकार घेतात त्या परळ वर्कशॉपच्या दिशेने आणि खूप भारी आठवणे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच असेल, आज आपला 2026च्या गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे। परळ वर्कशॉपचा आज शुभारंभ आहे। तर तुम्हाला माहिती आहे की परळ वर्कशॉपचा शुभारंभ झाला की अक्षरशः चावल लागते ती गणेशोत्सवाच्या आगमनाची। तर आज शुभारंभ होणार आहे। तर थोड्याच वेळात आपले लाडके मंत्री म्हणजे आशिषजी शेलार यांच्या हस्ते या उद्घाटनाला सुरुवात होईल। तर थोडी पूजा विजा होईल थोडी स्टार्टिंगला। त्यानंतर आपले मूर्तिकार असणारे सिद्धेश दिगोले, परत राजू शिंदे असणार आहेत, अग्निमूर्ती असणार आहेत, बाकी पोहेकर असणार आहेत, बघूया अजून बाकी मूर्तिकार पण असणार आहेत। त्यांची आता नावं नाही माहिती, पण बघूया आता कसं काय आपल्याला आजचा हा शुभारंभ बघायला भेटतो आहे। आणि आपल्या मागच्या म्हणजे या रविवारी आपण गणसंकुल कार्यशाळेचा उद्घाटन पाहिलं। आता ह्या म्हणजे आज 20 तारीख आहे, म्हणजे 3 दिवसापूर्वी गणसंकुलचा म्हणजे गणसंकुल वर्कशॉपचा उद्घाटन झालं होतं आणि आज 3 दिवसांनी परळ वर्कशॉपचा उद्घाटन शुभारंभ आहे। तर चला पटकन जाऊया वर्कशॉपमध्ये आणि बघूया तयारी कुठपर्यंत झालेली आहे। चला, आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया त्या गजरने सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। चला चला मित्रांनो, फायनली आता परळ वर्कशॉपच्या मेन गेटजवळ पोहोचलेलो आहे। आणि इथे बघा, इकडे बॅनर लावलेला आहे, कलागंध आर्ट्स, कला संस्कृती आणि गणेश भक्तांचा मंगल शुभारंभ। प्रमुख पाहुणे आशिषजी शेलार हे लोक येणार आहेत। अरे योगेश भाई, काय बोलतो भाई, कधी आलास? जे योगेश पण भेटलेलं आहे आपल्याला। आमचं सकाळीच बोलणं झालं की लवकर चालू होईल, पण अजून चालू नाही झालं आहे। बरोबर थोडा वेळात चालू होईल कार्यक्रम, आहे ना? किती वेळ लागेल अजून? व्हायला हवं होता, बघूया आतमध्ये जाऊन। अरे हो योगेश, मला काहीतरी चेंज वाटतं यार योगेश आज। काय झाडी, काय डोंगर, काय अरे काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, अरे एकदम आईच्या गावात एक नंबर हा भाई, एक नंबर कडक वाट खरंच मजा आली। वरती जगात भारी। अरे काय बोलतो, कुठे? अरे हा एक नंबर, हे बघितलंच नाही। मग आज काय स्पेशल आहे? आज स्पेशल वर्कशॉप ओपनिंग, आशिष शेलार येत आहेत। हां बरोबर, आपण मागच्या संडेला म्हणजे या संडेला आपण विचार केलेला ना की कधी परळ वर्कशॉप चालू होईल, आणि तो दिवस आलेला आहे। आज 20 मे आणि बघा इथे मूर्तिकार बाहेर येत आहेत। आता इकडे मूर्तिकार पण जमा आहेत बघा, एक जमा आहेत मूर्तिकार। राजू शिंदे आहेत, परत सिद्धेश दिगोले आहेत, भरपूर आहेत। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण परळ वर्कशॉपमध्ये आलो आहे आतमध्ये। आणि बघा इकडे बांबू वगैरे आणलेले आहेत। आता कोपऱ्यात बघा तुम्हाला लाकडी बांबू आणलेले आहेत। ही पूर्ण आता खाली आहे, तुम्हाला थोडे दिवस फक्त वेट करा, आजच बांबू लागणार आहेत। कारण की बघा रशी वगैरे बघा, माप वगैरे घेणं चालू आहे आणि थोड्या दिवसांनी आपले बाप्पा इकडे आकार घेतील। ते प्रमुख पाहुणे येणार आहेत आपले आशिषजी शेलार साहेब, यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आणि मूर्तिकार
आपले सिद्धेजी दादा दिगोले आलेले आहेत. समोर इथं पूजेची तयारी पण झालेली आहे चालू. भटजी काका पण आलेले आहेत. हे बघा, ही रशी तुम्हाला दिसते ना, या रशीच्या लेवलनी आपले बांबू लावले जातील पूर्ण परळ वर्कशॉपचे. ओम श्री गणेश प्रारंभ चालू करताय त्या आपल्या पार्थिव गणेशाचं रूप बनवणार आहेत मूर्तिकार आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या गणपती बाप्पाचं या ठिकाणी स्मरण करा. त्या जागेवाल्याचं नाव घ्या. आता या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. मंडप पूजन गणेश पूजनच्या निमित्त या मंडप पूजनानिमित्त आपण गणेश पूजनाला प्रारंभ करतोय. तर सर्वप्रथम ओम नमः ज्या गणपती बाप्पाची आणि त्या जागेवाल्याची स्वामी तीर्थांची सिद्धिविनायक महाराजांचं इथल्या लालबागचा राजा, मुंबईचा राजा, महालक्ष्मी माता, मुंबादेवी माते, आपल्या प्रमुख देवता या नगरामधल्या सर्व देवतांचं स्मरण करा आणि आपापल्या तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या मनामध्ये. आम्ही जो कार्यक्रम आता या ठिकाणी तो प्रारंभ करतोय आमच्या 2026चा गणेश उत्सवानिमित्त पार्थिव गणेशाचं रूप आम्ही बनवणारे मूर्तिकार आणि आमचे सर्व सहकारी बांधव यांच्याकडून आमचा जो या ठिकाणी गणपतीचा आणि या कारखान्याचा रूप बनवण्याच्या कारखान्याची सुरुवात करतोय. या ठिकाणी गणपती बाबांचा सर्वप्रथम नावाचा स्वीकार करून घ्या. त्या जागेवाल्याला बोलवा. आपल्या समर्थांना गुरुन आपल्या आशीर्वाद त्यांचा प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचे शिकवण्याचा आपल्या संजीकर सर्व देवतांचा स्मरण करा. जय देवा गणपती गजानन मर्जा इथल्या जागेवाला मर्जा श्री स्वामी मर्जा आई मुंबादेवी माते, महालक्ष्मी माते, सिद्धिविनायक मर्जा, मुंबईचा राजा, लालबागचा राजा, इथल्या ग्रामदेवता, परळ रेल्वे वर्कशॉप येथील ग्रामदेवता, इथली वास्तुदेवता, धरणी माते, गणपती गजानन मर्जा. सालाप्रमाणे याही वर्षी 2026चा या गणेश उत्सवानिमित्त या परळ रेल्वे वर्कशॉप मधील या मैदानामध्ये येथील सालाप्रमाणे या मूर्तिकारांच्या वतीनं आता या ठिकाणी त्यांच्या या मूर्तीच्या रूपाला सुरुवात करण्यापूर्वी ओम नमः ज्या गणपती गणराजा त्या मंडपाची या ठिकाणी स्थापना, या ठिकाणी मंडप पूजा आणि गणेश पूजन जे आयोजित केलेले ते महाराजा या ठिकाणी चांगल्या प्रकारे महाराजा इथून पार पडू दे. तर सर्वप्रथम गणपती गणजा ओम नमः ज्या गणपती गणजा तुझ्या मनाचा स्वीकार करून घे महाराजा. आणि या ठिकाणी जागेवर महाराजा या मंडपामध्ये या ठिकाणी या मैदानामध्ये हे मूर्तिकारांच्या हातून ओम नमः ज्या गणपती गणजा माझ्या पार्थिव गणेश गणपती गजानन महाराजा तुझं रूप बनवताना या ठिकाणी त्यांच्याकडून चूक वाग झाली तर माफ कर महाराजा. आणि हा चांगल्या प्रकारे त्यांच्या हातून मूर्ती घडू दे महाराजा. आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, त्यांचे सर्व मूर्तिकारांचे सर्वांचे कर्मचारी वर्ग या सर्वांना चांगली बुद्धी दे, शक्ती दे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं चांगल्या गणपती गणजा तुझ्या रूपाचं या ठिकाणी घडू देत. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे माझ्या त्याचप्रमाणे इथल्या स्वामी समर्थ माझ्या तुमच्या चरणाजवळ या कारखान्यामध्ये काम करणारे मूर्तिकार आणि त्यांचे सर्व कर्मचारी सर्वांचं रक्षण करा. आणि आशीर्वादानं त्यांच्यापर्यंत चांगलं कार्य, मंगल कार्य चांगल्या प्रकारे महाराजा आणि गणपती गणराजा हे त्यांच्या त्या आमच्या घडू दे. आणि चांगला गणेश उत्सव चांगल्या प्रकारे पार पडू दे महाराजा. आणि मानाचं स्वरूप सिफा काढले ते स्वीकार करून घे महाराजा. एवढी तुझ्या इकरांच्या बोला मंगलमूर्ती बाप्पा महाराज की जय, महाराज की जय. अपवित्र पवित्र पवित्र पवित्र
महागणपती देवता वक्रतुंड महाकाय गुरुपती समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वास्तुदेव नमस्ते पुष्यामृतस्वादेव सर्वं थोडे काय वास्तुदेव नमस्ते पूजा महादेव सर्व विनाश वास्तु जमीन ठीक है सर एक कुद्या कोपऱ्या एक कुद्या कोपऱ्या बुधवारच्या शुभदिनी आज या ठिकाणी पर्यटन वर्कशॉपमध्ये या मैदानामध्ये सर्वप्रथम यावर्षी 2026च्या नंतर या ठिकाणी पार्थिव गणेश रूप बनवणारे मूर्तिकार आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग यांच्या हातून या मैदानामध्ये आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे. त्यानिमित्तानं इथल्या जागेवर महाराजा या ठिकाणी मानसभासाठी शुभारंभ महाराजा आणि या मैदानामध्ये काम करणारे सर्व मूर्तिकार कर्मचारी वर्ग यांचं रक्षण कर आणि चांगल्या प्रकारे मूर्ती घडू दे आणि काही चुकवाद झालं तर माफ कर महाराजा. येणारी छोटी मोठी सर्व संकट सगळे विघ्न महाराजा सगळी या ठिकाणी या सर्व दरवाजाच्या बाहेर ठेव आणि आतमध्ये चांगल्या प्रकारे सुख शांती समाधान चांगल्या प्रकारे भरभरती सर्व मूर्तिकांना शक्तीचं बळ दे आणि सर्व कर्मचारी एकमेकाच्या विचारानं चांगल्या प्रकारे या मूर्तिकांना या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत होतो महाराजा. आणि तुझं मानसिक मान्य कर आणि या जागेचं त्या मंडपाचं चांगल्या प्रकारे रक्षण कर आणि चांगल्या प्रकारे मूर्ती घडू दे. मी तुझ्या चरणी महाराज की अजून आतमध्ये उजवत मला गणपतीचं नाव घ्या मला जागेला स्पर्श करा भूमिमातेला स्पर्श करा जागेवाला महाराज समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म वास्तुपदे नमस्तुभ्यं ऋषिया धृत प्रभो प्रसिद्ध महिमादिव सर्व हर ओम शिव शिव शंभो राज्ञा विष्णु रसप्रथम शक्य ब्रह्म विष्णु पदे कल्पते पदे श्री ईश्वरी महाकल्पे भव संवत्सरे कवि पदम गणे भरत वर्षे भरतखंडे दिग्भागे महाराष्ट्र मुंबई मंडल आंध्र एक जण आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा दादा दादा इथून
बोला गणपती बाप्पा. आणि खरं तर हे तुम्हाला सरकारचं इंजेक्शन देत करावं लागतं की हे उत्सव संपलो की आपण परत आपापले वेगवेगळे होतो. ही एकी राहत नाही. परत काय विघ्न आलं की आपण त्यांच्याकडे धावतो. खरं असं नसलं पाहिजे. वर्षभरातून किंवा ॲन्युअली किंवा क्वार्टरली एक मीटिंग झाली पाहिजे. या विभागामध्ये येणाऱ्या नवीन समस्या काय आहेत, नवीन चॅलेंजेस काय आहेत, त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे. त्यासाठी आपण एक समिती नेमली पाहिजे. त्या समितीने वेळेवर जितूबाईंना आणि आशिषजींना पाठपुरावा करून सांगितलं पाहिजे की पुढच्या येणाऱ्या समस्या या आहेत. आता याबद्दल मी जास्ती तुम्हाला आता कान टोचत नाही, पण खरंच तो प्रसंग आठवा जेव्हा मूर्त्या POPच्या बंद होणार होत्या. तुमच्या आपल्या सगळ्यांचे उत्सव हे खऱ्या अर्थाने बंद होणार होते. महाराष्ट्राची एक संस्कृती आपल्या लालबागमध्ये किंवा पूर्ण मुंबईत आई बाबा बोलायला शिकल्यानंतर लहान मुलगा सर्वात पहिला काय बोलायला शिकतो, गणपती बाप्पा आपण बोललो त्याच्या मुखातून मोरया येतात. एवढी संस्कृती आपल्या रक्तात भिनलेली आहे. आणि त्या उत्सवाला अडचणीत किंवा काही समाजकंटक लोकांनी याचिका टाकून हे टाकून कायमस्वरूपी बंद करण्याचा मार्ग अवलंबलेला होता. आणि त्याच्या कमीच आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अशी तिला सांगू इच्छितो की काही लोक आता त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात वगैरे चालले. तर मूर्तिकारांची माझं बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं आहे की साहेबांनी जी मदत आम्हाला केली अशीच मदत पुन्हा एकदा आमच्या मागे खंबीरपणे उभी राहावी अशी त्यांची विनंती आहे. आणि मी आशिषजीने विनंती करतो, आपण जसे यांच्या मागे उभे राहिलात मागे तसेच पुढेही राहा अशी तुम्हाला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो आणि आशिषजीने विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करा. अतिशय शुभदिनी आपण भेटलेलो आहोत. त्याचं कारण विघ्न अर्थाचं आगमन सगळं आपण वाजत गाजत साजरं करतो, स्वागत करतो. आणि आपला सगळ्यांचा हा भरोसा आहे की गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील, परिवारातील, कुटुंबातील, समाजातील सगळ्यांची विघ्न दूर करणारी शक्ती आणि जीवन उद्धाराची आदिशक्ती म्हणजे आपला गजानन गणराय जगासमोर मांडण्यासाठी आपल्यासाठी तर आहेच. आणि म्हणून त्याचंही पालन आपण सगळ्यांनी करावं. पालन म्हणजे त्याचा उपयोग करावा. त्याच्यात काही मर्यादा अडीअडचणी नाही आहेत तेवढंही त्या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि हा राज्य महोत्सव दिमागदार यावर्षी पुन्हा जोरात आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर ॲक्च्युली एकदम वेळ काढून आज इकडे आला. आमच्यासाठी ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला पण बरेचसे प्रॉब्लेम फेस होत असतात. आणि कसं आपण लास्ट इयरला आम्ही तुमच्या ज्या मार्गदर्शनाखाली जो उत्सव आमचा पार पडला तोच आमची सगळ्या मूर्तिकारांची इच्छा आहे की ह्याच्या पुढे देखील असंच पार पडत राहील. तुम्ही आज आणि तुम्ही आज आलात. आम्ही ॲक्च्युली भारावून घेतो शब्द नाही. निश्चिंत राहा, काय अडचण येणार नाही. गणपती बाप्पा मोरया. दर्शन मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव. गौरी कुमारा चंद्रनाची योगी पंचमहेश्वरा. कामना मूर्ती. जय देव जय. ब्रह्मोदर पीतांबर सरळ रामाचा वाटाय सन्ना. संकष्टी पावावे निर्माणे रक्षावे सुरवंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती.
गणपती बाप्पा कर्पूर गौरव प्रणाम कारम संसार कारम ईशात्म सर्वेक्षण ताता परदाता द्वितीय समुद्र पर्यंत या या पर्यटनाच्या मैदानामध्ये यावर्षी 2026च्या मुक्तीकरांच्या या वतीनं आज या ठिकाणी सिद्धेश निलेश शांतीदेवकर निलेश घाटे राजू सुरेश वैदिक पाटील या सर्व गणेश मुक्तीकरांच्या वतीनं आज या असून समस्त माझ्या तुमच्या भक्तांनी हा तुमचा श्रीफळ देऊन हा कार्यक्रमाला आज या ठिकाणी या शुभारंभ केलेला असून आज या ठिकाणी यांनी केलेली सेवा ही मान्य करून या मूर्तीकरांना चांगल्या शक्तीचं बळ जेणेकरून त्यांच्या हातून या मूर्ती चांगल्या प्रकारे घडवून याव्या. मूर्तीकरांना काही चूक वागल्याचं माफ करा महाराजा आणि त्यांचे सर्व कर्मचारी आणि त्यांची मूर्तीकरांना सर्वांना चांगली बुद्धी द्या. सर्व एकमेकाच्या विचारानं चांगल्या प्रकारे मूर्तीला स्वरूप यावं आणि 2026चा हा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे महाराजा पार पडावा आणि सर्वांना शक्तीचं बळ द्या. सर्व रक्षण कर. काम करत असताना या कारखान्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचं रक्षण कर महाराजा. येणारी छोटी मोठी सर्व संकट काही विघ्न असतील ते महाराजा तू दूर कर आणि शक्तीचं बळ दे आणि चांगल्या प्रकारे सध्या हे मंगल कार्यक्रम चांगल्या प्रकारे हा मूर्तीचा उत्सव चांगल्या प्रकारे पाळू दे. मूर्तीकरांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना शक्तीचं बळ दे आणि त्यांची उत्तर प्रगती व्हावी आणि चांगल्या प्रकारे गणपती करता तुझ्या मूर्तीचं स्वरूप चांगल्या प्रकारे मूर्ती घडू दे. थोडी तुझ्या आचरणी लेकरांची बोला मंगल मूर्ती गणपती बाप्पा इंद्र मामा की जय. चालू मूर्तिकार आणि त्यांचे सर्व कर्मचारी ज्या हातून जी होईल ती सेवा मान्य कर. जसं गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुरुवात केली का चला मित्रांनो, आता जस्ट आपली पूजा पण झालेली आहे. आशिषजी शेलार यांच्या शुभ हस्ते परळ वर्कशॉपचं उद्घाटन झालं. त्यानंतर भटजींनी परळ वर्कशॉपची पूजा पण केली आणि आपला जो 2026चा गणेशोत्सवचा शुभारंभ परळ वर्कशॉपचा झालेला आहे मस्तपैकी. आणि आता बघा तुम्हाला पाठी परळ वर्कशॉपचं काम वगैरे पण सुरुवात झालं आहे. आजपासूनच लाकडं
बांबू वगैरे बांधायला सुरुवात झालेली आहे. तर इथं माप वगैरे घेणं चालू आहे. तर तुम्हाला ते दाखवतो मी आता जस्ट आपलं स्वामींच्या मठात KP8चे आपले मॅनेजर ते आणि सिद्धेशदादा दिगोले हे दोघं स्वामींच्या मठात जाऊन नारळ दिला, पूजा केली. त्यानंतर थोडंसं आता बाहेर आलेत. चला आता मी तुम्हाला थोडं परळ वर्कशॉप दाखवतो. तर बघा हीच लाईन आहे, इथे लाईन वगैरे लावलेली आहे रस्सीने आणि इथूनच आपले बाप्पा आगमनाला जातील बाहेर. म्हणजे इथूनच आपले बाप्पा परळ वर्कशॉपच्या बाहेर आगमन वगैरे जातील. आणि इकडे भरपूर असे तुम्ही बघताय की इकडे आता खाली आहे. आता 2-3 दिवसांनी बघा तुम्हाला इथं लाकडं लागलेली दिसतील आणि भरपूर म्हणजे एक वेगळंच वातावरण जे आपल्या गणेश उत्सवात जे काळात असतं ते तुम्हाला बघायला भेटेल. तर बघा इथे बांबू आलेले आहेत. बघा सगळे बांबू या साईडला ठेवलेले आहेत. फायनली आपलं परळ वर्कशॉप आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आज 20 तारीख आहे आणि आजची शुभारंभ तुम्हाला माहिती आहे आशिष शेलार यांचे शुभ हस्ते या उद्घाटनाला सुरुवात झालेली आहे. आणि सोबत मूर्तिकार होते सिद्धेश दिगोले कलाखंड आर्ट्स आणि अग्निमोते, परत पोहेकर, परत बरेच मूर्तिकार आहेत. आणि ते तुम्हाला आता काही दिवसात तुम्हाला मूर्तिकारांची नावं पण समजेल जेव्हा परळ वर्कशॉप चालू होईल. आता आज तर बांबू नाही लागणार आहे कारण की आज एवढं ऊन होतं आणि भरपूर पाहुणे पण आले, भरपूर लेट झालेला. त्यामुळे मला वाटतं उद्यापासून काम करायला चालू करतील. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्यासोबत हरिओम आणि विशाल काय बोलतो भाई, म्हणजे ना कसं वाटलं आजचं? एकदम चांगलं झालं आजचं भूमिपूजन. परळ वर्कशॉप आता लवकरच चालू होणार. तर तुम्ही दादाचा व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करा, आम्हाला पण सपोर्ट करा, दादाला पण सपोर्ट करा. काय भाई तुझं नाव काय? मोहित गोपाळ. काय मग कसं वाटते? एकदम तुमच्या राजात एकदम भारी भारी ना. काय मग परळ वर्कशॉपला आलेला? मग काय झालं का नाही सुरुवात? सुरुवात झाली, सुरुवातून 5 महिने होऊन गेले. चालेल. बाकी तुझं नाव काय भाई? मयूर मिश्रा. विश्राम. अच्छा ठीक आहे. चल बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मग आता पुढे तुम्हाला कळलं जी पण अपडेट भेटेल ना ती पण तुम्हाला काही दिवसात समजूनच जाईल. तर आता जसं आता मग वर्कशॉप चालू होतील, लोक व्हिडिओ काढायला चालू होतील. आणि गणपतीचे जे म्हणजे बोलतात ना पूर्ण जोपर्यंत गणपती होत नाही तोपर्यंत जे म्हणजे व्हिडिओ बनवू नका. पूर्णच ते म्हणजे अर्धस्थितीत गणपतीचे व्हिडिओ बनवू नका. मंडळाची नावं नका सांगू, मंडळ पहिलं रिव्हील नका करू. आणि ट्रॉल्या वगैरे ठीक आहे, पण गणपती जेव्हा बनेल तेव्हा ते दाखवू नका प्लीज. फक्त अपडेट द्यायची असेल तर फक्त तेवढ्यापुरतीच द्या की आगमनाची डेट कधी आहे, कधी कुठलं आगमन असेल एवढंच फक्त सांगा. पण आतमध्ये जाऊन तुम्ही गणपतीचे पूर्ण हे नका करू, रिव्हील नका करू. बस चला मग. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.